आगामी विधानसभा निवडणूक ही 2 ते 2.5 महिन्यांवर आली आहे। त्यामुळे सर्वच इच्छुकांनी तयारी सुरू केली आहे। राजकीय पक्ष देखील कामाला लागलेत। यामध्ये सर्वच राजकीय पक्षांमध्ये इच्छुकांची संख्या वाढत असल्याने ऐन उमेदवारीच्या वेळी बंडखोरीचे प्रमाण वाढण्याची शक्यता अधिक दिसते। कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर विधानसभा मतदारसंघात देखील इच्छुकांची संख्या मोठी असल्याने महायुतीत रस्सीखेच सुरू झाली आहे। पक्षाकडून उमेदवारी नाही मिळाली तर अपक्ष निवडणूक लढवू असा इशारा काही इच्छुक देत आहेत। यामुळे महायुतीत बंडखोरी होण्याची शक्यता अधिक आहे। आता या इच्छुकांनी बंडखोरी केल्यास महायुतीला याचा फटका बसणार का, या संदर्भात आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी रुचिता घोसाळकर फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो जरूर करा। करवीर विधानसभा मतदारसंघात 2019च्या निवडणुकीत काँग्रेसच्या पी.एन. पाटील यांनी शिवसेनेच्या चंद्रदीप नरके यांचा 22,661 मतांनी पराभव केला होता। मात्र पी.एन. पाटील यांचं नुकतंच निधन झालं आणि आता महायुतीकडून या मतदारसंघातून पुन्हा एकदा शिवसेनेचे चंद्रदीप नरके निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत। तर महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या जनसुराज्य शक्तीकडून देखील विजन चॅरिटेबल ट्रस्टचे संताजी घोरपडे इच्छुक आहेत। जनसुराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष विनय कोरे यांनी संताजी घोरपडे यांना संधी देत असल्याचं जाहीर केल्यामुळे महायुतीमध्ये उमेदवारीवरून रस्सीखेच पाहायला मिळते। 2 वर्षापूर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर माजी आमदार चंद्रदीप नरके हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले। एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्यास आगामी निवडणुकीत आमदारकीसाठी तिकीट मिळेल अशी आशा चंद्रदीप नरके यांना होती। परंतु जनसुराज्य शक्तीकडून संताजी घोरपडे यांचं नाव उमेदवारीसाठी पुढे आल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या चंद्रदीप नरके यांच्या पुन्हा एकदा आमदार होण्याच्या स्वप्नाला ब्रेक लागण्याची चर्चा सध्या करवीर विधानसभा मतदारसंघात ऐकायला मिळते। नरके यांनी मतदारांच्या गाठीभेटी घ्यायला सुरुवात केली आहे। तसंच महिला, आशा सेविका, विद्यार्थिनी यांच्यासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन ते करतायत। संताजी घोरपडे हे देखील गेल्या 2 वर्षापासून निवडणुकीसाठी तयारी करतायत। महायुतीमधून ही जागा शिवसेनेला गेली तर संताजी घोरपडे हे अपक्ष निवडणूक लढवू शकतात। त्यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली तर शिवसेनेचे संभाव्य उमेदवार चंद्रदीप नरके यांना फटका बसू शकतो। यामुळे महायुतीतून ही जागा कोणाला सुटणार हे जागा वाटपावेळी स्पष्ट होईलच। महाविकास आघाडीकडून दिवंगत आमदार पी.एन. पाटील यांचे पुत्र राहुल पाटील यांना आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून तिकीट मिळण्याची शक्यता आहे। लोकसभा निवडणुकीत आमदार पी.एन. पाटील यांनी करवीर विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांना सर्वाधिक मताधिक्य मिळवून दिले होते। परंतु आमदार पी.एन. पाटील यांचे लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधीच निधन झाले। आमदार पी.एन. पाटील यांचा राजकीय वारसदार म्हणून त्यांचे पुत्र राहुल पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे। राहुल पाटील यांनी देखील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कामाला सुरुवात केली आहे। त्यामुळे आता करवीर विधानसभा मतदारसंघात फक्त महायुती आणि महाविकास आघाडीत लढत पाहायला मिळणार की बंडखोरी करत इच्छुक उमेदवार अपक्ष निवडणूक लढवत या मतदारसंघात तिरंगी किंवा चौरंगी लढत होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। करवीर विधानसभा मतदारसंघाविषयी तुमचं मत कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि फॉर द पीपल न्यूजला यूट्यूब, फेसबुकवर सबस्क्राइब, लाईक व फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद। भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच। शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम। मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन।